सुरुवातीला अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेत होतो। प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर। व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणारे अजितदादा आता पोलीस अधिकाऱ्याला दम देतात। अजित पवार कुठे गेला तुमचा डिसिप्लिन? इतरांना कायदा शिकवता, तुम्ही काय करता? संजय राऊतांची अजित पवारांवर टीका। रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न। आयपीएस महिला अधिकाऱ्यासोबतच्या संवादावरून रोहित पवारांचा आरोप। संस्कार आणि अहंकारामुळे अजितदादा महिला अधिकाऱ्याला असं बोलले। मुख्यमंत्री फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाहीत। त्या महिला अधिकारी बोलल्या, ते काही चूक बोलल्या नाहीत। प्रकाश महाजन यांची अजित पवारांवर टीका। अधिकाऱ्यांना धमकावून आणि दबाव टाकून काम करणारे लोकशाहीला मानत नाही। सत्ता म्हणजे मालक, प्रत्येकाला सत्तेचा माज आलेला आहे। विजय वडेट्टीवारांची टीका। अजितदादांचा आवाजच तसा आहे, आमच्याशी त्याच टोनमध्ये बोलतात। त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला हा अजितदादांचा मोठेपणा। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। अजितदादा चुकीच्या कामासाठी कुणाला फोन करत नाही। अजित पवारांची भूमिका नियमातील कामांसाठीचीच असते। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस सोडले तर बाकी सर्वांमध्ये सत्तेची मगरुरी। अजित पवारांवर टीका करताना जितेंद्र आव्हाडांकडून फडणवीसांचं कौतुक। दादांची ती स्टाईल आहे, स्टाईलच्या जोरावर हे सर्व चालतंय। दादांनी पोलीस अधिकाऱ्याची माफी मागायला हवी, आव्हाडांची प्रतिक्रिया। सोलापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कार्यकर्त्यांना अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार।